वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSBT डिप्लोमा के स्कीम थर्ड इयर सेमिस्टर फिफ्थ मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस बघणार आहे। बघा, जी न्यू स्कीम लॉन्च झालेली आहे त्याचा थर्ड इयरचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस आपण बघणार आहे। मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सेमिस्टर फिफ्थमध्ये कुठले कुठले सब्जेक्ट तुम्हाला स्टडी करायचे आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे। बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील, तशीच सिलेबसची PDF फाईल हवी असेल तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। बघा, कुठले कुठले सब्जेक्ट स्टडी करायचे आहेत, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेमिस्टर फिफ्थ, बघा सेमिस्टर फिफ्थ आणि के स्कीम सिलेबस चालला आपला के स्कीमचा। त्याचा आपण इथे सब्जेक्टची लिस्ट बघू, कुठले कुठले सब्जेक्ट आपल्याला इथे स्टडी करायचे आहेत। मग इथे आणि सिरियल नंबर, कोर्सचं टायटल म्हणजे सब्जेक्टचं नाव, देन ॲब्रिव्हिएशन, देन लर्निंग स्कीम म्हणजे किती लेक्चर प्रॅक्टिकल असतील, देन असेसमेंट स्कीम म्हणजे मार्किंग स्कीम इथे त्यांनी दिलेली आहे। मग असं आपले सब्जेक्ट बघू। इमर्जिंग ट्रेंड इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग ETM। बघा, ETMमध्ये तुम्हाला CL म्हणजे काय, क्लासरूम लर्निंग म्हणजे 3 आवर्सचं इथे एका वीकमध्ये तुमचे 3 लेक्चर असतील। त्यानंतर बघा, पेपरचं ड्युरेशन असेल 1.5 आवर्सचं आणि 30 मार्क्सची तुमची युनिट टेस्ट असेल 70। बघा, स्टार हॅश त्यांनी दिलेलं आहे म्हणजे 70 मार्क्सची तुमची बोर्डाची एक्झाम होईल, पण ती स्टार हॅश म्हणजे काय, ऑनलाईन MCQ टाईप एक्झाम होईल असं तुमचं टोटल वेटेज त्यांनी इथे दिलेलं आहे। 100 आउट ऑफ 40 मार्क्स तुम्हाला इथे पाहिजेत। त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे पॉवर इंजिनिअरिंग, त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे PR, सब्जेक्ट कोड आहे 31531371। क्लासरूम लर्निंग 5 आवर्स, देन लॅबोरेटरी लर्निंग म्हणजे LL म्हणजे एका बॅचचा इथे 4 तास प्रॅक्टिकल होईल। त्यानंतर बघा, इथे सेम पेपर आहे 30-70 मार्क्सचा, पेपरचं ड्युरेशन आहे 3 आवर्स, टोटल वेटेज याचं 175 मार्क्स आणि ते प्रॅक्टिकल तुमची एक्झाम जी होणार आहे त्याची एक्सटर्नल होणार आहे। बघा, इथे त्यांनी 25 हॅश म्हणजे काय, इथे एक्सटर्नल ओरल प्रॅक्टिकल तुमची इथे होईल। त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग AEN, सब्जेक्ट कोड आहे 315372। बघा, इथे तुमचे लेक्चर्स असतील 4 एका वीकमध्ये, त्यानंतर 2 तासाची प्रॅक्टिकल असेल, 30-70 मार्क्सचा पेपर, 30-70 मार्क्सचा पेपर पॅटर्न असेल, 3 आवर्सचं पेपर ड्युरेशन असेल आणि टोटल वेटेज आहे 150 मार्क्स। आणि इथे बघा, इथे पण त्यांनी काय केलं आहे, 25 हॅश दिलेलं आहे म्हणजे त्याचा अर्थ काय होतं आहे, याची सुद्धा एक्सटर्नल ओरल प्रॅक्टिकल तिथे होईल। त्यानंतर फोर्थ सब्जेक्ट आहे सेमिनार अँड प्रोजेक्ट इनिशिएशन कोर्स। बघा, याची तुमचं टर्मवर्क आणि प्रॅक्टिकल इथे असेल। त्यानंतर इंटर्नशिप, बघा 12 वीकची इथे इंटर्नशिप आहे। मग आता आता तुमचं ॲक्च्युली अकॅडमिक कॅलेंडरनुसार तुमचं 1 जुलैला इथे कॉलेज चालू होणार आहे आणि इंटर्नशिपबद्दल काही अपडेट आली म्हणजे कशा प्रकारे ती इंटर्नशिप कंडक्ट करणार आहेत तर जरूर मी तिथे व्हिडिओमध्ये अपडेट करेल, नवीन व्हिडिओ तिथे बनवेल इंटर्नशिपच्या वरती, कारण त्यांनी ते इंटर्नशिप दिलेली आहे 36 to 40 आवर्स। बरं, अशी तुमची त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे 30 to 40 आवर्स पर वीक, 36 to 40 आवर्स पर वीक, अशा प्रकारे इंटर्नशिप कंप्लीट करायची आहे। इंटर्नशिपचे अपडेट आले मी जरूर व्हिडिओ बनवेल। नेक्स्ट सब्जेक्ट आहे इलेक्टिव्ह एनीवन। बघा, कुठला तरी एक सब्जेक्ट तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे। प्रॉडक्ट डिझाईन डेव्हलपमेंट, हीट व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग अँड पॉवर प्लांट इंजिनिअरिंग। बघा, याचा सेम पॅटर्न असणार आहे 30-70 मार्क्सचा आणि याची सुद्धा या 3 पैकी एका सब्जेक्टची सुद्धा जे तुम्ही सिलेक्ट कराल किंवा कॉलेजवाले सर तुम्हाला देतील त्याची सुद्धा एक एक्सटर्नल एक्झाम असेल। बघा, असं टोटल वेटेज येते 850 मार्क्सचं। बघा, अशा प्रकारे मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेमिस्टर फिफ्थचा सिलेबस आहे। याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। साईडला बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।